आज ही रेसिपी जी आहे सगळी आगळी आणि वेगळी आणि खूप सुंदर आणि चमचमीत अशी मशरूम बिर्याणी आपण बनवत आहे मित्रांनो। तर आपण आता ही पूर्ण रेसिपी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। तर बघा, आपण हे मशरूम जे आहेत खूप छानपैकी सुंदर पद्धतीने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याचे पीसेस बनवून आपण त्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहेत। आता मॅरिनेट करताना त्याच्यामध्ये काय काय टाकावं, तर आपण काय केलेले आहेत पहिले तर मॅरिनेट करतेवेळी त्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची आणि ह्या सर्वांचं मिक्सचर करून आपण जेव्हा मशरूमला मॅरिनेट करतो त्यामध्ये सविस्तर ते मिक्स करून घेणार आहेत। आणि त्याच्यामध्ये स्पेशल मसाला हा वापरलेला आपण सुहानाचा व्हेज बिर्याणी मसाला हा बघू शकता, हा कुठेही ऑनलाईन ऑफलाईन अवेलेबल आहेत। हे असे 2 पॉकेट आपण यूज केलेले आहेत। तर त्याच्यामुळं एकदम भरभरीत आणि स्वादिष्ट अशी बिर्याणी तयार होते। तर मित्रांनो, हे आहे मशरूम। त्या मशरूममध्ये आपण मॅरिनेट तर टाकणारच आहे, त्याच्यामध्ये अजून काही जसं मिर्च पावडर झालं, हळद, मिर्च पावडर, तेल, त्याच्यानंतर थोडंसं दही पण आहेत, एक 200 ग्राम दही वगैरे असं सगळं आपण टाकणार आहेत। आणि त्याला सविस्तर सगळं मिक्सचर करून आपण त्याला थोडा वेळ 1 ते 1.5 तास असं मॅरिनेट करण्यासाठी हे मशरूम ठेवत आहे। तर आपण सविस्तर बघता हे मीठ वगैरे सगळं त्यामध्ये मिक्सचर करून आपण जे पेस्ट केलेले आहेत किंवा मॅरिनेट करण्यासाठी जे आपण मिक्सचर तयार केलेले आहेत ते सर्व त्यामध्ये मिक्स करून आपण त्याला हाताने सविस्तर मॅरिनेट करणार आहे। दही वगैरे सर्व व्यवस्थित पद्धतशीर त्यामध्ये पडलेलं आहे। जर बोलण्यात इकडे तिकडे होत असेल तर तुम्ही प्लीज रेसिपी पूर्ण सविस्तर हळूहळू बघा, तुम्हाला सगळं कळेल। ओके, तर हे आपण दही त्याच्यामध्ये मिक्स करत आहे। मिक्स केल्यानंतर त्याला हाताने सविस्तर मॅरिनेट करून घेत आहे। सर्व मिक्सचर अगदी व्यवस्थित मिक्स झालं की नाही ते बघायचं आहे। आणि ते सर्व मिक्स झाल्यानंतर आपल्याला ते 1 ते 1.5 तासापर्यंत जवळपास फ्रीजर नॉर्मल फ्रीजवर किंवा असंही फ्रीजमध्ये ठेवलं तर चांगल्या प्रकारे मॅरिनेट होतं। ओके, तर 1 ते 1.5 तास आपल्याला ते सर्व मिक्सचर मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे। तर हे सर्व तुम्ही बघा, अगदी व्यवस्थित मिक्स सर्व मिक्सचर मॅरिनेटसाठी रेडी झालेलं आहे तर मशरूम। ओके, त्याच्यानंतर आपण त्याला राईस यूज करणार। आता कुठला राईस, तर मी ह्या बिग बास्केटवर मागवलेला आहे बेबी स्पेशल बिर्याणी राईस। तर हा जवळपास अर्धा किलो घेतलेला आहे आणि त्याला 2 पॉकेट यूज केलेला आहे। हा राईस घेतल्यानंतर त्याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। हा राईस बिर्याणी स्पेशल राईस। ओके, आणि त्याला पाण्यामध्ये सविस्तर पद्धतशीरपणे धुवून आपल्याला त्याला 15 ते 20 मिनिटापर्यंत आपल्याला सुकत घालायचं आहे। त्याच्यामुळं तो राईस एकदम बिर्याणीसाठी एकदम टवटवीत आणि सुंदर पद्धतीने लांबडा असा कुक होतो। तर हे आपण पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये पातेल्यात पाणी ठेवल्यानंतर त्याच्यात दालचिनी, तेजपत्ता, लवंग, काळी मिरी, थोडंसं तेल आणि भात हा राईसचा सुटसुटीत होण्यासाठी त्याच्यामध्ये आपण थोडं लिंबू पिळायचं आहे। ओके, तर हे सगळं आपण पाण्यामध्ये आणि मीठ टाकायला विसरू नका, कारण भात व्यवस्थित शिजण्यासाठी मिठाची आवश्यकता आहे आणि त्याला चव येण्यासाठी पण। तर हे सगळं आपण एक पाण्यामध्ये पातेल्यामध्ये पाणी घेतलं, त्याच्यामध्ये सर्व टाकलं आणि त्याला आपण उकळून घेणार आहेत। उकळून गेल्यानंतर त्याच्यानंतर राईस टाकून त्याला पद्धतशीर 70 to 80% आपल्याला राईस शिजवायचा आहे फक्त मित्रांनो। किती? 70 to 80% ओनली। ओके, जर पूर्ण शिजवला तर बिर्याणीत आणखीन प्रॉब्लेम होऊन बसेल। त्याच्यानंतर त्याला लागणारा आपण कुरकुरीत कांदा, तर हा कांदा घेतलेला आहे कढईमध्ये आणि त्याला पद्धतशीर असं सविस्तर कुरकुरीत ब्राऊनमध्ये करून घेतलेला आहे। हा पुदिना बघू शकता आणि कोथिंबीर बारीकचे आपण लेयर लावताना आपल्याला सविस्तरपणे त्याच्यावर लेयर लावताना वरून तांदळामध्ये टाकायचं आहे। ते आपण सगळं रेडी करून घेतलेलं आहे। छानपैकी कांदा बघा कसा कुरकुरीत आणि ब्राऊनमध्ये झालेला आहे, त्याच्यामुळं बिर्याणीला खूप स्वादिष्ट आणि चव येते। त्याच्यानंतर आपण हे मॅरिनेट करताना जे आपण ज्याला फ्रायमध्ये टाकणार आहे त्याला हिरवी मिरची आणि थोडीशी आलं लसणाची पेस्ट घेऊन आपण जे मॅरिनेट केलं होतं ते मॅरिनेट फ्राय करण्यासाठी कढईमध्ये सर्व टाकत आहे। त्याच्यामध्ये सर्व ऑलरेडी मिक्स झालेलं आहे, त्याच्यानंतर काही तुम्हाला टाकायचं नाही आहे। आणि हे सविस्तर जे मशरूम आहेत हे तुम्हाला गरजेनुसार व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत। शिजवण्यासाठी व्यवस्थित वरून प्लेट ठेवा की जेणेकरून ते व्यवस्थित शिजेल, कच्चे राहणार नाही। ओके, तर अशा प्रकारे आपण सर्व
रेडी घेतलेला आहे. हा राईस जो मगाशी सांगितलं मी तुम्हाला की पाण्यातनं काढल्यानंतर आपल्याला व्यवस्थित, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण जो राईस आहे धुतल्यानंतर त्याला थोडं सुकण्यासाठी 15 ते 20 मिनिट आपण परातमध्ये घेतलेला आहे, जेणेकरून तो व्यवस्थित त्याची वाफ जाऊन जो राईस आहे तो टवटवीत आणि लांबडा असा व्यवस्थित राहील. ठीक आहे, हे सगळं तुम्ही सविस्तर व्हिडिओमध्ये बघू शकता. त्यानंतर आपण काय केलेलं आहे, सविस्तर पुढची स्टेप घेऊया. हे सगळं राईस, त्याच्यानंतर कांदा, कोथिंबीर, पुदिना बारीक करून जे आपल्याला सर्व बिर्याणीसाठी लागते ते आपण तयार करून घेतलं. हा आहे बटाटा. आता बटाटा कशासाठी, बटाटा बघा कसा व्यवस्थित आणि गोल आणि चपडी असं कापलेला आहे. जो खाली आपण बिर्याणी करू, जे खालून जडू नये, किंवा जर कोणी मशरूम खात नसेल त्याला बटाटाही खूप व्यवस्थित आवडत असेल तर त्याच्यासाठी आपण बटाटा खाली फ्राय करून घेणार आहे. त्याच्यानंतर लेअर लावूया. हे इकडे व्यवस्थित मशरूम शिजत आहे बघा, त्याला कितीपर्यंत व्यवस्थित सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे. आणि एक विसरलो गोष्ट की आपण मिक्सर करताना किंवा आपण पेस्ट करताना त्याच्यामध्ये एक कांदा पण टाकायचा आहे, कांद्याची पण पेस्ट हवी आहे. ओके, तर हे सविस्तर बघा किती अगदी व्यवस्थितपणे शिजत आहे. त्याला लाल कलरचा कलर पण आलेला आहे, व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. अशाप्रमाणे आपण व्यवस्थित शिजून घेतलेला आहे मित्रांनो. ओके, हा राईस जर तुम्हाला कलर पाहिजे असेल तर थोडासा कलर, जास्त प्रमाणात नाही, कलर, किंवा तुम्हाला केशर असतं तर केसर, या प्रकारे आपण थोडंसं कलरफुल दिसण्यासाठी आणि व्यवस्थित दिसण्यासाठी बिर्याणीमध्ये टाकू शकता. नाही टाकलं तरी काही हरकत नाही, आपली मर्जी. ओके, तर आपण पुढे जाऊया. हे मिक्सर मशरूमचा अगदी व्यवस्थित पद्धतशीर शिजत आहे आणि आपण थोड्याच वेळात बिर्याणी तयार करण्यासाठी घेणार आहेत. आणि ऑलरेडी आपण सगळेला जे पदार्थ लागलं ते आपण रेडी करून घेतलं. ते हे पातेला, याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये चवीला जिराचा तडका दिलेला आहे आणि आपण याच्यामध्ये अगोदर बटाट्याची लेअर लावलं आहे. याच्यात थोडंसं हळद, तिखट वगैरे टाकून, आपल्याला मीठ टाकून त्याच्यामध्ये आपण हा बटाटा व्यवस्थितपणे थोडासा शिजून घ्यायचा आहे. नॉर्मल तडका देऊन किंवा फ्राय करून आपण त्याला खाली प्लेनमध्ये लेअर लावायचे. तुम्ही बघून घ्या कशा प्रकारे लेअर लावलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण आपली बिर्याणी तयार करत आहे मित्रांनो. मशरूम बिर्याणी ही एवढी साधी आणि सिंपल आहे, पण तेवढी करण्यासाठी क्रिटिकल पण आहे. त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित बघावा लागेल, कारण जेवढ्या तुम्ही व्यवस्थित बघाल तेवढी बिर्याणी स्वादिष्ट आणि सुंदर होईल. ओके, तर हा आपण बटाटा आहे, जेणेकरून अगदी व्यवस्थितपणे त्याला फ्राय केला आणि खाली पद्धतशीर लेअर लावून घेत आहे. ओके, तर तुम्ही बघा छानपैकी बटाटा थोडासा व्यवस्थित अर्धा फ्राय झालेला आहे आणि आपण घेणार आहेत लेअर लावण्यासाठी, जे बिर्याणी दम बिर्याणी ज्याला म्हणतो, अशा प्रकारे आपण लेअर लावण्यासाठी. आता हे बघा बटाट्याची पूर्ण प्लेनमध्ये आपण लेअर लावलेली आहेत छानपैकी खाली. आणि याच्यानंतर आपण याच्यात जे आपण हे केलेलं आहे मॅरिनेट करून आपण जे मशरूम शिजवलेले आहेत त्याच्यातलं जे लिक्विड आणि जे ग्रेव्ही आहे ते थोडी आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहेत. हे सगळं अगदी व्यवस्थित आपण रेडी करून घेतलेलं आहे. ओके, तर छानपैकी बटाटा शिजतोय अगदी व्यवस्थित, छानपैकी फ्राय झालेले आहेत. हे ग्रेव्ही आणि आपण त्याच्यामध्ये आता थोडं ग्रेव्ही मिक्स करणार आहे, जेणेकरून बटाट्याला पण टेस्ट येईल आणि खाली पातळ ग्रेव्ही आपण सोडणार आहेत. त्यामध्ये आपण पातळ ग्रेव्ही जे मशरूम शिजवलेलं आहे त्याची ग्रेव्ही मिक्स करत आहे, जेणेकरून त्याला स्वादिष्ट आणि चव येईल. आणि खाली ही पातळ लेअर पाहिजे, कशासाठी, जेणेकरून ती भात जो आहे आपला करपू नये, त्याच्यासाठी आपण खाली पातळ ग्रेव्हीचा लेअर लावत आहे. आणि त्याच्यामध्ये बटाटे पण सुंदर पद्धतीने शिजून येतात. आणि आता आपण लेअर लावतो. पहिला भात घेतलेला आहे, भाताची थोडी लेअर लावलेली आहे पद्धतशीरपणे. बघून की कशी लेअर लावतो ती, अगदी पद्धतशीरपणे त्याला मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर हे मशरूम, आपण मशरूम आणि ग्रेव्ही जेव्हा लेअर लावतो तेव्हा 2 लेअरमध्ये लावलेलं आहे मी. सगळी ग्रेव्ही आणि मशरूम हे सगळं आपण लेअरप्रमाणे पद्धतशीर भातामध्ये सोडत आहे. त्याच्यानंतर परत आपल्याला भाताचा लेअर लावायचा आहे. हां, थोडा जो कांदा आहे आपण जो फ्राय करून घेतलेला आहे कांदा सोडा, त्याने काय होतं आहे बिर्याणीला खूप चांगली आणि सुंदर टेस्ट येते. त्याच्यानंतर आपण परत
भाताची लेअर लावणार आहे. परत भाताची लेअर. ओके, छानपैकी भाताची लेअर आलेली आहे. भाताच्या लेअरमध्ये लावून त्याच्यात परत आपण मशरूम आणि ग्रेव्ही ही अगदी व्यवस्थितपणे त्याची पण लेअर लावते. अगदी सुंदरपैकी छान झाले. आणि काय होतं की त्याच्यामुळं पूर्ण भात जो आहे अगदी व्यवस्थितपणे शिजून येणार आणि जो त्याचा फ्लेवर आहे दम बिर्याणीचा तो पूर्णपणे पूर्ण राईसमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होणार आहे. ह्याच्यामध्ये परत आपल्याला थोडासा कांदा फ्राय किंवा आपण परत एक भाताची लेअर लावणार आहे. भाताची लेअर लावून परत त्याच्यावर जे आपलं उरलेली ग्रेव्ही आणि मशरूम आहे पूर्णपणे सगळी ग्रेव्ही आणि मशरूम त्याच्यामध्ये आपण मिक्स करूया. सगळे मिक्स करूया. त्याच्यावर थोडासा फ्राय केलेला कांदा पण आपण ठेवलेला आहे. शेवटची लेअर आहे. पूर्ण भात अगदी व्यवस्थितपणे लेअर लावून आपण ठेवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर फ्राय केलेला कांदा, कोथिंबीर आणि पुदिना हे सगळं व्यवस्थित आपण दाखवल्याप्रमाणे मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला हे सगळं झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थितपणे त्याला पॅक करायचं आहे, कारण त्याच्यातून एअर जाऊ नये. जर कलर पाहिजे असेल तर कलर टाका, नाही पाहिजे असेल तर काही इश्यू नाही आहे. हे झाली बिर्याणी पूर्ण पद्धत. आणि आता त्याच्यानंतर आपल्याला 5 जवळपास एंडपर्यंत होल करून त्याच्यामध्ये बटर असेल तर बटर, जर तूप असेल तर तूप. आता मी इथे बटर टाकलेलं आहे. बटरने का तो थोडंसं छानपैकी टेस्ट व्यवस्थित येते. तूप असेल तर तूपही चांगला. असे 5 होल करून त्या 5 होलामध्ये आपण शेवटपर्यंत बटर सोडलेलं आहे. तुम्ही बघून घ्या. बोलण्यात इकडे तिकडे होत असेल परंतु तुम्ही पूर्ण रेसिपी ही पद्धतशीर बघून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं व्यवस्थित कळेल. ओके, तर हे मी अमूल बटर वापरलेलं आहे. अमूल बटर एकदम बेस्ट आहे आणि त्याची टेस्ट पण त्याला व्यवस्थित येतं. ओके, तर हे सगळं आपण पूर्णपणे रेडी केलेलं आहे. आता आपण याला करणार आहे पॅक. सविस्तर पेपरने पॅक करून घेतलेलं आहे. सिल्वर पेपरने अगदी व्यवस्थितपणे फिट पॅक होते आणि त्याच्यावर आपल्याला वेट ठेवायचं आहे. बघून घ्या कसं पद्धतशीर पॅक केलेलं आहे. छानपैकी पॅक झालेलं आहे. आणि याच्यावर आपल्याला आता प्लेट फिक्स करायची आहे. ही प्लेट अगदी व्यवस्थितपणे फिट केलेली आहे आणि त्याच्यावर आपल्याला वेट पण ठेवायचं आहे. जर वेट ठेवलं तर कुठून एअर जाणार नाही आणि जो बिर्याणी एकदम दम. आता ही पूर्णपणे शिजलेली आहे. जवळपास 15 ते 20 मिनिट आपल्याला गॅसवर मंद आचेवर ठेवायची आहे आणि पूर्णपणे बिर्याणी तयार झाली आहे. आता मी तुम्हाला दाखवतो बिर्याणी रेडी झाल्यानंतर आतमध्ये कशी शिजलेली आहे आणि ती व्यवस्थित चमच्याने जेव्हा आपण काढू, तुम्ही बघा बिर्याणी कशी रेडी झालेली आहे. वाव, एकदम स्वादिष्ट आणि सुंदर. तर हे मी बिर्याणी तुम्हाला दाखवतोय. अगदी व्यवस्थितपणे शिजलेली आहे आणि खूप सुंदर प्रकारे रेडी झालेली आहे. वाव, नाईस. तर मित्रांनो, ही आहे आपली चमचमीत मशरूम बिर्याणी. तर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. मात्र कोणाला शेअर करायला विसरू नका. सॉरी. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायला मिळेल. तर हे पूर्णपणे मशरूम बिर्याणी रेडी झालेली आहे. वाव, नाईस. तर मित्रांनो, हा पूर्ण व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत अगदी व्यवस्थित बघा. त्याच्यामुळं तुम्हाला ही बिर्याणी, मशरूम बिर्याणी कशी रेडी करायची आहे ते तुम्हाला सविस्तर कळेल. ओके, जर माझ्या बोलण्यात इकडे तिकडे काही झालं असेल तर प्लीज व्हिडिओमध्ये पूर्णपणे अगदी व्यवस्थित दाखवलेलं आहे. ही झाली मशरूम दम बिर्याणी. अगदी सुंदर आणि स्वादिष्ट अशी तयार झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये मला लिहून पाठवा. थँक्यू.
थँक्स टू वॉचिंग. बाय बाय.